बऱ्याच जरा शेतकऱ्यांची अडचण अशी आहे की तर सगळ्यांच्याकडे अँड्रॉइड फोन नाही आहे. आणि त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की जरी अँड्रॉइड असला तरी ते कसं भरायचं. आता आमच्याकडे आजची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीप्रमाणे साधारणतः 17,115 लोकांनी शेतकऱ्यांनी बुकिंग केलं आहे आणि फक्त उचलले 5,000 लोकांनीच फक्त उचललं. जवळपास जिल्ह्यामध्ये 3 लाख आहे आणि तुम्ही फक्त प्रायोगिक म्हणून कोल्हापूर जिल्हा आणि संभाजीनगर 2 घेतलेले. तुम्ही थोडासा वेळ द्यायला पाहिजे होता. चांगला हे आहे तुमचं उद्देश कदाचित शासनाचा चांगला असेल, लिंकिंग टाळणं हा पण उद्देश असावा, पण त्याच्याला वेळ द्यायला पाहिजे होता. ती जी प्रोसेस आहे ती घेऊन घ्यायला पाहिजे. शेतकरी एवढ्या दुरून येणार आणि मग दुसऱ्या दिवशी खत मिळते. आता तर एकतर पेरणीचे दिवस आहेत, म्हणजे आमच्या तालुका प्रमुखांना बोललं तरी पेरणी आहे म्हटलं आम्ही येऊ शकत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे थोडीशी अडचण व्हायला लागली. म्हणून आमची अशी शासनाला विनंती आहे तुमच्या मार्फत पाठवावी की एकतर तुम्ही आता ऑनलाईन करत असाल तर तो लोकांना समजावा, पण ऑफलाईन पण द्या, दोन्हीही द्या. एवढं फक्त त्याच्यावरती ऍक्शन तात्काळ जे घेतले का नाही साहेब, म्हणजे आता तुम्ही आज घेतलाय आणि उद्यापासून ते अंमलात आणलाय. शेतकऱ्यांना त्याची काहीच माहिती नाही. तुम्ही त्याच्यावरती एक तर शेतकरी गटांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे होतं किंवा त्याचं प्रमोशन करायला पाहिजे होतं की हा ऍप अशा पद्धतीने चालणार आहे, किंवा गावागावात त्याचं तुम्ही प्रबोधन करायला पाहिजे होतं शेतकरी गटांचं, जेणेकरून ते लक्षात आलं असं. आता काय झालंय, माणूस दुकानात दाराच्या येतोय त्यावेळी दुकानदार सरळ सांगतो की तुम्ही ऑनलाईन पहिला बुक करून घ्या. त्याची फेरी वाया जाते. तो बुकिंग करायला गेला की 3 दिवसानंतर ज्या दुकानाचा नंबर कोड टाकलेला आहे किंवा जे दुकान सिलेक्ट केले त्याच्याकरता खत साठा संपतोय. तो परत तिथे गेला की 3 दिवसानंतर ते बिलेट होते, पण त्याला परत दुसरा त्रास तो चालू करायला लागला. त्याच्यामुळे जरासं हे थांबवायच आता ह्या तात्काळ. पण आज प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, काय विषय आहे? जय महाराष्ट्र. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख श्री शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही एक प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. जे राज्य शासनानं काही दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा हे 2 जिल्हे प्रायोगिक तत्त्वावर निवडून जे शेतकऱ्यांना खते वाटपाचा जे कृषी विभागाकडून किंवा कृषी केंद्राकडून जी खतं मिळणार आहेत, जी स्वतःच्या पैशानं आपण खरेदी करणार आहे, जी कंपनी त्या कृषी केंद्रावरती देणार पण आम्ही पैसे देऊनसुद्धा ते ऑनलाईन केल्याशिवाय शेतकऱ्याला खत मिळत नाही, त्या ऑनलाईन पद्धती त्या न सांगता शासनानं डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अंगावरती लादलेल्या आहेत. आणि दुकानदारांना त्या ॲप्समधून ज्यांचं बुकिंग आहे त्यांचंच वाटप करा असं नियम लावल्यामुळं शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. आता जवळजवळ पेरणीचे दिवस चालू आहेत. आता लोकांना पेरणीसाठी लागणारं DAP-सुद्धा आता ह्यांनी ऑनलाईन केल्याशिवाय देणार नसतील, तर शेतकऱ्यांनी पावसाची वाट बघायची का लागवडीची वाट बघायची काय अवताची वाट बघायची असा मोठा प्रश्न तयार झालेला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना ह्याबाबत काही माहिती नाही ते शेतकरी दुकानदारांच्या दारात येऊन त्यांच्या चक्रा 2-3 चक्रा होतात तरी त्यांना खत मिळत नाही. आणि ऑनलाईन केलेल्या दुकानदारांच्याकडं ज्या यादीमध्ये नाव आहे ती यादी सिलेक्ट केली आणि त्या दुकानदाराकडचा जर खत साठा संपला तर शेतकऱ्याला 3 दिवसानंतर परत ते ऑनलाईन बुकिंग करावं लागते आणि दुकान सिलेक्ट करावं लागते. या सगळ्या अडचणीची बाब लक्षात घेता हे शेतकऱ्यांना त्रासदायक आहे. ह्याच्यामध्ये अगोदर शासनानं शेतकऱ्यांना शेतकरी गटामार्फत किंवा गावागावात प्रत्येकांना प्रशिक्षण देऊन त्या ॲपची माहिती द्यायला पाहिजे होती. आज आम्ही प्रांतसाहेबांना त्याच्यासाठी निवेदन दिलेलं आहे की आपण हे तात्काळ गडिंग्लज तालुक्यात, आजरा, चंदगड ह्या 3 तालुक्यामध्ये जे चालू आहे ते तात्काळ इथं थांबवणे, आपल्या स्तरावर खत वाटप शेतकऱ्यांना ह्या हंगामापुरती कुठली अट न लावता द्यावीत, नाहीतर आम्ही शिवसेनेच्या वतीनं उग्र आंदोलन करू असं आम्ही निवेदन दिलेलं आहे. केंद्र शासनानं शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी FSAS नवीन ॲप तयार केलेलं आहे आणि या ॲपवरती शेतकऱ्यांनी नोंदणी करावी आणि मग दुसऱ्या दिवशी खत घेऊन जावं अशा पद्धतीच्या सूचना आहेत. त्याची प्रायोगिक तत्त्वावरती कोल्हापूर आणि संभाजीनगर या 2 जिल्ह्यांची निवड केलेली आहे. पण गेल्या 1 तारखेपासून आम्ही जर का आकडेवारी मागितली आणि एक गोष्ट लक्षात आली की जवळपास 17,000 शेतकऱ्यांनी बुकिंग केलं आहे, त्यातल्या फक्त 5,700 शेतकऱ्यांनी खत उचललेलं आहे आणि ते वेळेत न गेल्यामुळं कॅन्सल झालेल्यांची संख्या 1340 आणि एक्सपायर झालेल्यांची संख्या 4000 इतकी मोठी आहे. जवळपास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 ते 3.5 लाख शेतकरी आहेत आणि मग एवढ्या शेतकऱ्यांना ज्या वेळेला ह्या ॲपतर्फे खताची ज्या वेळेला खरेदी करायची असेल त्यावेळेला शासनानं बचत गटांच्या माध्यमातून किंवा शेतकरी गटांच्या माध्यमातून सुरुवातीला ट्रेनिंग देणं आवश्यक होतं. अचानक पेरणीचे दिवस आलेत. एखाद्या घरी समजा जर काही 4 भाऊ असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये काय करणार आहात? बऱ्याच वेळेला आमच्या भागामध्ये मुंबईतला लोक राहतात आणि इथं पुळाला लावलेले असतात, त्यांना तुम्ही खत कुठल्या पद्धतीनं देणार आहात? या काही वेगळ्या अडचणी शेतकऱ्यांना भेडसावत आहेत आणि त्यामुळं आधीच पाऊस आता दडी मारला आहे. यावेळेला बाकीची तयारी करतेवेळी शेतकरी 1-2 दिवस झालं खतांच्या
खरेदीसाठी फिरायला लागला आहे. त्यामुळे आम्ही प्रांतांना एक निवेदन दिलं आहे. सरकारला एक विनंती आहे की शेतकऱ्यांचा विचार करायचा असेल तर खरं तर तुम्ही याच्यात फार कमी पडताय. तुम्हाला जे काही राबवायचे असतील या योजनेपाठीमागं निश्चित काही चांगल्या भूमिका असतील त्या आम्ही मान्य करतो, पण ते करण्यासाठी काही गोष्टींची तारतम्यता पाळणं सरकारनं आवश्यक होतं. म्हणून आत्ताच्या टप्प्यामध्ये लोकांना खत पूर्वीप्रमाणे ऑफलाईन द्यावं अशा पद्धतीची विनंती आम्ही सरकारला या माध्यमातून केलेली आहे.